मित्रांनो, मी तुम्हाला नवीन मायनिंग ॲप्लिकेशन दाखवणार आहे, क्रिप्टो मायनिंग. आणि याच्यामध्ये क्रिप्टो मायनिंग करण्यासाठी खूप असं केलं पाहिजे. नाही तर कारण काय आहे की गुगलचा याच्यात बॅकअप आहे, सॅमसंगचा बॅकअप आहे, तोशिबाचा, मोठमोठ्या कंपन्यांचा याला बॅकअप आहे. वरतून हे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा सुद्धा त्यांना बॅकअप आहे. इवन ते लिस्टिंग पण तिथं करायचं म्हणतात आहे. आता ते सांगता येत नाही पुढं काय आहे क्रिप्टोचं, पण भरपूर मोठमोठ्या कंपन्यांचा याच्यात बॅकअप आहे. हा जो कॉईन इंटरलिंक, हा न्यूयॉर्क बेस्ड कॉईन आहे. याला जर आपण आत्ता जर मायनिंग चालू केलं, कारण की आता हा 3च महिने झालेले आहे, आता जर मायनिंग केलं त्याचे कॉईन जास्त भेटन. जे पाय मायनिंग ज्यांनी केलेलं आहे त्यांना माहिती असेल. पाय मायनिंगच्या वेळेस आता रेट सुरुवातीला मायनिंग खूप व्हायचं, पण आता मायनिंग होत नाही, त्याचं स्पीड कमी झालेलं आहे. तो पायचा तुम्ही मायनिंगचा सेशन तर हुकवलं आहे, पण हा त्याच्यापेक्षाही चांगला कॉईन आहे आणि याच्यापासून बेनिफिट 100% होणार आहे. हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर हे सुरुवातीला इंटरफेस आहे. इथं तुम्हाला ते कॉईन येतात कलेक्ट करायला. इथं सुरुवातीचा हा तुमचा पूर्ण जे लोक आत्तापर्यंत जेवढे कनेक्ट झालेले आहे त्याचा तो आकडा दाखवतो आहे. आता सध्याच्या कंडिशनला दाखवते 14,83,143. हा इंटरफेस सेकंड इथला आहे. इथं कॉईन मायनिंग करायचं आहे. इथं ते किती कॉईन कलेक्ट झाले ते दिसतात ते, आणि ॲक्टिव्ह इंटरलिंक ID इथं दिसतात ते. आणि इथं वरती ते तुम्ही पाहिलं इथं गुगलचं स्टार्टअपचं लिंक आहे. इथं तुम्हाला दाखवलं तर ती तुम्हाला तिथं न्यूज भेटेल. ते पण याहू फायनान्सवरून. ती अशा काही न्यूज आहे त्या ट्रस्टेड सोर्समधूनच आहे. आणि असं काही नाही की चुकीचे का न्यूज आहे म्हणून. आता इथं जर तुम्ही गेले तर इथं जर गेलो आपण, आता ॲप्लिकेशनची माहिती सांगतो. इथं जर गेलं तर यांचं हे वापर आहे, यूज केस त्यांनी इथं दिलेलं आहे. याच्यामध्ये आता यांनी जे सुरुवातीला गेम कमी होते, आता हळूहळू वाढत चाललेले आहे. यांचा यूज केस ते वाढू राहिले. आता यांनी यांच्यामध्ये आत्ता नवीन एक ऑफर काढलेली आहे ॲक्टिव्ह युजर बाउंटी प्रोग्राममध्ये. याच्यामध्ये भरपूर काही प्राईज देणार आहे, $23,000. याच्यामध्ये जर ओपन केलं तर याच्यामध्ये कसं आहे, जो ॲक्टिव्ह युजर असेल त्याच्या ज्या क्रायटेरियात बसलं तर त्यांच्याकडून नंबर काढून त्यांना ते प्राईज ॲलोकेट करणार आहे सीझन वाईज. तर त्यांनी असं पूर्ण काय काय तुम्हाला गिफ्ट आहे, कसे आहे, ते सगळं याच्यात तुम्हाला याची माहिती दिलेली आहे. भरपूर काही आहे. इथं विकली क्विज पण राहतात. तिथं $500 क्विजचे आन्सर दिले तर तुम्हाला 5 जणांना याच्यातून $500 जिंकण्याचा चान्स पण आहे याच्यात. इथून डायरेक्ट इकडं तुमच्या टेलिग्राम चॅनलमध्ये येऊन इथं ते क्विज राहतात. दर आठवड्याला हे क्विज होत राहतात. त्याच्यानंतर आहे इंटरलिंक डाव. इथं तुम्हाला जी काही अपडेट असेल ती आल्यानंतर तुम्हाला विचारली जाते. तुम्ही त्याला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून ॲग्री डिसॲग्री हे करू शकतात. हे असं तुमची सगळी माहिती, त्यांचं जर कोलॅबरेशन झालं किंवा काही झालं. आता तो ॲक्टिव्ह युजर बाउंटी प्रोग्राम त्यांनी जो आणला आहे तो पहिले इथं विचारला गेला होता. इथं विचारल्यानंतर भरपूर जणांनी याच्यात ॲग्री केल्यानंतर त्याच्यानंतरच त्यांनी ती गोष्ट लॉन्च केलेली. ती कम्युनिटीला विचारूनच मग ते पुढं त्यांचं डिसिजन घेतात. प्रत्येक याच्यात त्यांचं विचारलं जातं. युजरला विचारल्याशिवाय बघा प्रत्येक याच्यावर ते वोटिंग करून घेतात. बघा याला डिसॲग्री ॲग्री, जो ॲग्री करत असेल तो ॲग्री, रिजेक्ट करत असेल तर रिजेक्ट, आणि ॲब्स्टेनसुद्धा करू शकतात. म्हणजे भरपूर असं युजर फ्रेंडली असं त्यांनी ॲप्लिकेशन पण असं तुम्ही वापरलं तर यूज टू आहे. जास्त काही त्याच्यात असं काही मोठं अडचणीचं काम नाही आहे. हे गेम आहे तिथं खाली जे आहेत ते स्लिम, निंजा फ्रूट, सुडको असे काही गेम त्यांनी त्याच्यात आणलेले. आता याच्यात ज्यावेळेस तुम्ही हे इन्स्टॉल करणार कसं, ज्यावेळेस तुम्ही प्ले स्टोअरला जाणार किंवा ॲप स्टोअरला जाणार, त्याच्यामध्ये इथं इंटरलिंक म्हणून सर्च करायचं आणि इथून इन्स्टॉल करून घ्यायचं. इन्स्टॉल केल्यानंतर इथं ओपन करायच्या टायमाला तुम्हाला तिथं विचारण ते साईनअप तिथं तुम्ही करायला लावणार. तुम्ही मेलच्या यांनी जीमेलनी साईनअप करा. म्हणजे कसं भविष्यात जर काही झालं तर तुम्हाला ते पासवर्ड फॉरगेट करता आला पाहिजे. त्यावेळेस तुमचा एक युजर ID तयार करायचा, इंटरलिंक ID. तिथं तुमचा मोबाईल नंबर टाका किंवा तुमची डेट ऑफ बर्थ टाका किंवा तुमचा एक चॉईस नंबर टाका.
त्याच्यानंतर पुढं गेल्यानंतर तुम्ही पासवर्ड टाकला, तुम्हाला जो पासवर्ड सेट करायचा तो सेट केल्यानंतर तुम्हाला विचारणार साइन इन विथ. त्याच्यात भरपूर ऑप्शन आहेत, फेसनी पण होऊ शकतो, पण सहसा जीमेलचा वापर करा म्हणजे परत त्यांनी तुम्हाला त्रास होणार नाही. जीमेलने साईनअप केल्यानंतर हे असं ओपन होईल तुमच्याकडे. हे आल्यानंतर इथला जो आयकॉन आहे इकडचा कोपऱ्यातला तुमच्या राईट साईडच्या वरती, लेफ्ट साईडला इथं वरती गोल माणसासारखा जो आयकॉन आहे, तिथं फोटो टाकता येतो आपल्याला. तिथं टाकेल नाही मी सध्या. तिथं टाकल्यानंतर तिथं आल्यानंतर इथं रेफरलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं थोडंसं स्क्रोलवरती केल्यानंतर इथं तुम्हाला हे ब्लरमध्ये दिसेल इन्व्हिटेशन कोड आणि इन्व्हाइट लिंक तुमची. तिथं सबमिट बटन असेल, तिथं सबमिट बटन टाकल्यानंतर माझा रेफरल कोड टाका आणि त्याच्यानंतर तुम्ही ते सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला 1000 ITLG कॉईन भेटून जातील लगेच. आणि त्यांनी तुमचा जो कॉईन आहे ते 20नी कलेक्ट करायला जातं, तिथं तुम्हाला 30चा स्पीड भेटून जाईल माझ्या याच्या रेफरलमुळं. तर त्याच्यामुळे हा जो रेफरल कोड आहे इन्व्हिटेशन कोड माझा 251988 तो टाकून तिथं सबमिट करा. आणि त्याचा बेनिफिट असं होईल की त्याचा बेनिफिट तुम्हाला पण होईल. KYC रिगार्डिंग किंवा काही जर गोष्टी असल्या तर ते तुम्हाला करता येतील. हे केल्यानंतर माझा रेफरल कोड टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशनचं फेस व्हेरिफिकेशनसाठी येईल. ते फेस व्हेरिफिकेशन करताना तुम्ही कोणत्याही प्रकारचा गॉगल आणि गंध लावू नका आणि मग फेस व्हेरिफिकेशन करा म्हणजे ते लवकर होईल. फेस व्हेरिफिकेशन जर तिथून झालं नाही, तिथं काही प्रॉब्लेम आला तर काही घाबरू नका. त्याच्यानंतर परत या आयकॉनमध्ये आल्यानंतर इथं रेफरलच्या शेजारी आय एम ह्युमन आहे, तिथं जाऊन तुम्ही परत ती प्रोसेस परत करू शकता. आणि लवकरात लवकर याला जॉईन करा, कारण की सुरुवातीलाच कॉईन हे जे आहे क्रिप्टोकरन्सीचे जे कॉईन आहे ते लवकर जास्त भेटले जातात, नंतरून हे जे कॉईन भेटत नाही. आत्ता चान्स आहे, त्याच्यात लवकरात लवकर साईनअप करून घ्या म्हणजे त्याचा बेनिफिट तुम्हाला घेता येईल. आणि हा कॉईन खरंच चांगला US बेस्ड कॉईन आहे. हा नक्कीच पायपेक्षाही चांगला तुम्हाला रिटर्न देऊन जाईल. थँक्यू.